मला माहितीये अधिपती माझ्याशी असं वागू शकत नाही. मला मान्यच नाहीये हे. अहो काय म्हणताय तुम्ही असं करू शकत नाही म्हणून? केलं की त्यांनी पाठवली की नोटीस. खोट आहे हो, हे खोट आहे. हे बघा, तुम्ही अगदी बेबीच्या देठापासून जरी वरडलात तरी काळ्याचं पांढरं कसं काय करणार हो तुम्ही? हे बघा, मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तुम्ही अधिपतींना फोन द्या प्लीज. हो, जरा थंड घ्या. अशा ऑर्डरी सोडायच्या नाही. आम्ही कोण आहे ते ठाव आहे ना हो तुम्हाला? भुवनेश्वरी, तुमची मैत्रीण नाही का मोलकरीण नाही? सॉरी हा, आता कसं? मॅडम, प्लीज प्लीज अधिपतींना फोन द्या. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, प्लीज. तो सोडवला की आम्ही. म्हणजे एवढं कळत नाही होय तुम्हाला? एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहे ना हो तुम्ही? तुम्हाला काडी मोडाची नोटीस आली. आता काडी मोड म्हणजे काय तुम्हाला ठाव आहे ना व? आता काडी मोडाची नोटीस आली म्हणजे काडी मोड होतो हे कळतं ना हो तुम्हाला? मला मान्यच नाहीये हे. हो, तुम्ही मान्य करा नाही तर नका करू. तुम्हाला इथं नांदवायचं नाही एवढं कर. हे तुमचं म्हणणं असू शकतं, अधिपतींचं नाही. सुंब जळला तरी पीळ काही सुटत नाही. मी ओळखते अधिपतींना, ते असं नाही करणार. पण आम्ही काय करू शकतोय हे कळलं ना हो तुम्हाला? म्हणजे हे तुम्ही केलंय ना? हे तुम्ही केलंय ना? फोन बिझी लागतोय. कट कर. त्यांच्या बाबांना आईला इराताईला नाही हो, नाही. आम्ही असलं काय बी केलेलं नाही. कसं आहे, नवरा बायको मध्ये तिसऱ्या माणसानं पडू नये हे चांगलंच ठाव आहे आम्हाला. असं कशाला करू आम्ही? काय होत, आपण दुसऱ्याचा संसार मोडायला गेलो की ते आपल्यावरच येतं असं आमची आई म्हणत्या. मग आम्ही कशाला करू असं? हा, तुम्ही जरा विचार करून बघा हो, तुमच्याकडनं असं काही झालंय का हो? हा, तुम्ही कधी कुणाचा संसार मोडलाय काय? हा, कारण कसं आहे, आपण जी काही पाप करतो ती हितच फेडायला लागतात. आणि मला हे मान्य नाहीये. तुम्हाला मान्य नाही तर तुम्ही कोर्टात जावा, अपील करा. आपण भांडत राहू काय? पण संसार मोडला तो मोडला काय? बरं, आता झालं असेल तुमचं तर ठेवा फोन. आम्हाला बाकीची कामं आहेत.